नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला बातमी सोलापूरची आहे। सोलापूरमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय। सीना नदीला महापूर आलाय। नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे, त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात येतोय। पाण्याचा भरपूर प्रभाव वाढत आहे। कोंबड्या बिंबड्या जनावर वाहून गेले ते आज 10 दिवस झाले बंधारा पाण्याखाली। पाण्याचा उतारच कसला नाही। भरपूर पाऊस चालू असल्यामुळे पाण्याची लय वाढ आहे। ऊस कांदा सोयाबीन सगळं पाण्याखाली गेले शेतकऱ्यांचं। किती घर पाण्याखाली दिली? 5 घर आहेत पाण्याखाली। सोलापूरमधल्या सीना नदीत 2 लाख क्युसेकना विसर्ग सुरू आहे। तिर्रे गावातील दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। काही वेळापूर्वी दगडी पुलावर पाणी नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह वाढला आणि पूल पाण्याखाली गेला। सकाळपासूनच पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। या सकाळचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी जी आहे ते तुडुंब भरलेले आहे। 2 लाख क्युसेसनं पाणी जे आहे ते नदी पात्रात जे आहे ते सोडलेलं आहे आणि त्यामुळे नदी काठच्या गावांना जे आहे ते सावधानतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। सीना नदीच्या जे काठावरची जे 10 गाव आहेत, या 10 गावांना देखील जो आहे तो पुराचा फटका जो आहे तो बसलेला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत। काय सांगाल, सीना नदीच्या काठावरती किती गाव आहेत आणि कशा पद्धतीचा फटका जो आहे तो गावांना बसलेला आहे? उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी असेल, शिवणी असेल, तिरे असेल, ह्यानंतर खाली पाथरी, तेलगाव, डोणगाव आणि नंदूर ही जी गावं आहेत सीना नदीकाठची, तर ही सीना नदीकाठच्या गावांना फार मोठा फटका बसलेला आहे। आधीच वरून ओला दुष्काळ गेले 2 महिने झालं। मे पासून एवढा पाऊस पडतोय, 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी झाला। अगोदर शेतकरी संकटात आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही मागणी केली होती। खासदार पंडितताई शिंदे आणि मुख्यमंत्र्यांबरोबर शिष्टमंडळ आम्ही भेटलो होतो आणि ह्या संकटातून बाहेर असतो ही नैसर्गिक आपत्ती आता ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। काल प्रशासनाचे प्रांत आणि तहसीलदार आले होते, त्यांनी पाणी केले, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी केलो। शेतकऱ्यांना, लोकांना, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे। परंतु एवढं आसमानी संकट आहे की सरकारनं आता आमची ही बघू नये, अंत बघू नये। ओला दुष्काळ तर जाहीरच करावा, पण पूर परिस्थितीचे पंचनामे त्या ठिकाणी करावे। इथं भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकं आणि जे बाकीचे जे इतर तूर, मका, सोयाबीन एवढ्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे आणि गावचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान आहे। पाणी पुरवठे सगळे बंद पडले, घराघराने पाणी शिरलेलं आहे। त्यामुळं शासनाने याची त्वरित दखल घेतली पाहिजे। वसीम अत्तार।